मित्रांनो, हा एक मेडिटेशन क्लास आहे. आज विद्यार्थी पाण्यात पावसात आलेले आहेत, पण खूप कमी आलेले आहेत. अदरवाईज हा 25 ते 30 विद्यार्थ्यांचा क्लास असतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर हे जवळपासचे विद्यार्थी नाही आहेत. तो वेदांत, या वेदांत हा वेदांत नेरीवरून आलेला आहे. नेरीवरून त्याच्या बाजूचा मागचा जो विद्यार्थी आहे ऋतिक, समोर पहा, सातवण्यावरून आलेला आहे. कॉलेजचा विद्यार्थी, मोठा हुशार विद्यार्थी आहे. वेदांतच्या बाजूचा हा जो विद्यार्थी आहे हा स्माइलिंग करतो, छान सुंदर दिसतो. हा गुंजेपारवरून आलेला आहे. हा आमचा ज्याचा मी चेहऱ्याला पकडून लाड करतो आहे हा विद्यार्थी हातवरून आलेला आहे. हा बाजूचा प्रियांशू पहा, हा गुंजेपारवरून आलेला आहे. तर हे सुंदर मुलगी देखील गुंजेपारवरूनच आलेली आहे. गुंजेपारवरूनच आलेली आहे. इकडे वंशिका हातवरून आलेली आहे. तिकडे काय नाव, राशी बोरघरे हातवरून आलेली आहे. इकडचा वंश लक्ष, सॉरी बोल तू, लक्ष की नक्ष, नक्ष कुठून, हातवरून आलेला आहे. खात की बदबू फुलों का सुगंध मन जाते, ट्रांसफॉर्मेशन हो जाता है, मैंने कहा था. तर अशा प्रकारचं 2 in 1 किल टू बर्ड विथ वन स्टोन, किल टू बर्ड विथ वन स्टोन, यांना जीवनाबद्दलची माहिती आणि हे आज मी टेन्सबद्दलची माहिती सांगितलेली आहे. एका वाक्याचे 12 वाक्य कसे बनवायचे, 10चे वाक्य कसे करायचे त्याबद्दल सांगितलेलं आहे. अजून क्लास संपायचा आहे. हे एक झलक दाखवलेली आहे 2 मिनिटात, 3 मिनिटात किंवा 5 मिनिटाच्या व्हिडिओजमध्ये, ताकी इथं येणारे जे विद्यार्थी पाहून राहिलेले आहात तुम्ही, हे जरी वर्षभर येत राहिले तर वर्षभरामध्ये यांचा कॉन्फिडन्स, यांचा टॅलेंट, यांचा क्लासमधला टॉपमध्ये राहणं, म्हणजे टेस्टमध्ये टॉपमध्ये मार्क्स घेणं, ह्या सगळ्या गोष्टींचा आत्मविश्वास कसा वाढतो. कॉन्फिडन्स मे नॉट ब्रिंग सक्सेस बट गिव्स पॉवर टू फेस एनी चॅलेंज इन लाईफ. अम्ब्रेला कांट स्टॉप द रेन, अम्ब्रेला कांट स्टॉप द रेन बट मेक अस स्टँड इन रेन. कॉन्फिडन्स मे नॉट ब्रिंग सक्सेस बट गिव्स पॉवर टू फेस एनी चॅलेंज इन लाईफ. याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा, हां, तुम्ही मागून आलेल्या ज्या मुली आहात, क्लास सुरू असताना कुठून आलेला आहात बेटा, काय नाव तुझं? कुठून आलेली आहे? हिवराग, हात जवळचं. गुड, व्हेरी गुड. नेहमीच येणाऱ्या विद्यार्थीने आज उशीर आलेले आहेत. यांचं नाव मला माहीत आहे, तन्वी आणि सरगम. तुमच्या गावाचं नाव मला माहीत नाही, नाव सांगून टाका. हिवऱ्यावरून, तिन्ही मुलं हिवऱ्यावरून आलेले आहात. तर बघा, अशा पद्धतीने ह्या देखील कॉलेजच्या मुली आहेत, विद्यार्थिनी आहेत. तर हा क्लास किती महत्त्वाचा राहणार आहे, एक सुविचार सांगितलं. खरोखर त्या सुविचाराप्रमाणे विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढविणारा आणि समोर अबुन राहणारा आणि ठरणारा, अबुन म्हणजे वरदान ठरणारा हा क्लास राहणार आहे. एक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी ज्या अंधश्रद्धेचा पूर्ण नायनाट करणाऱ्या आहेत आणि माणसाला परिपूर्ण बुद्धिमान बनविणाऱ्या अशा मेडिटेशनच्या गोष्टी मी आचार्य रजनीशपासून, त्यांचे 9 ध्यानसूत्रांपासून, की जगातला एक ग्रेट फिलॉसॉफर म्हणजे काय असते त्याचा केलेला 15 वर्षाचा अभ्यासच नाही. तर आज जे काय मी गोष्ट सांगतो आहे ह्या माझ्या अनुभवातून आणि गुरुच्या कृपेने मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत, मला वामनराव पै आणि सद्गुरू वामनराव पै आणि आचार्य रजनीश यांच्यापासून घेतलेला एक जबरदस्त बोध आहे. जिवंत नसताना देखील, आज ते या जगात नसताना देखील, नुसतं त्यांच्या व्हिडिओवरून, त्यांच्या ग्रंथावरून, त्यांच्या जे काही ज्ञान दिलेलं आहे त्यांच्यावरून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि आता मी ह्या विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या देखील, जे इंग्रजी शाळेत जाऊन मुलं शिकत नाही त्याचा देखील आणि अध्यात्माचा देखील, ह्या दोन्ही गोष्टींचा, अध्यात्माचा आणि इंग्रजीचा
ज्याप्रमाणे मी मुलांना आणि कोणत्याही व्यक्तीला सांगू शकतो अशा प्रकारच्या गोष्टी शुद्ध आणि पवित्र करणाऱ्या, मनाला चांगला जीवनाचा धडा शिकविणारा लेसन इन लाईफ फ्रॉम वॉचमेकर अशा गोष्टी मात्र कुठेही शिकवल्या जात नाही आणि अशा प्रकारचे ट्विन क्लास पण घेतला जात नाही आणि म्हणून यांचा फायदा सगळ्यांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटते. आणि हे जे क्लासेस आहेत हे ऑल इंडिया लेवलवरती सर्वत्र निर्माण व्हायला पाहिजे, ज्याच्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात आणि आध्यात्मिक क्षेत्रातली जे वाढती आणि भ्रष्टाचारी जे आहे त्याच्यावरती प्रतिबंध लागू शकेल.